पेढ्याप्रमाणे अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी साधी आणि सोपी पद्धतीने मस्त आज आपण ही बेसन बर्फी पाहणार आहोत. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या फक्त 4 साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते. बनवायला सुद्धा अतिशय साधी आणि सोपी आहे. आता दिवाळी फराळामध्ये तुम्ही ही बेसन बर्फी नक्कीच बनवू शकता. अगदी अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, जेणेकरून तुमचीसुद्धा बेसन बर्फी अगदी अशीच मऊसूत बनवून तयार होईल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर बर्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप. तूप चांगलं गरम करून ते वितळवून आणि मगच अर्धी वाटी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तर तूप थोडंसं गरम झालं की मग त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. आता ही बेसन पिठाची बर्फी बनवतोय त्यामध्ये थोडासा रवा घातला की ती छान अगदी दाणेदार अशी बर्फी बनवून तयार होते. फक्त रवा वापरताना तो आपल्याला अगदी बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा इथे वापरायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटातच रवा तुपामध्ये छान परतवून झालेला आहे. तो मस्त असा फुलून देखील आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर ज्या वाटीने आपण आता रवा आणि तूप मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा आणि हे बेसन पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य घेण्यासाठी घरातली तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता मेजरिंगसाठी आणि त्यानेच तुम्हाला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते. आता इथे आपण तुपामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे तर त्याच्या थोड्याशा पिठाच्या गाठी तयार होतात पण उलटणीच्या मदतीने आपल्याला ते व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे आणि सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे आणि अगदी मंद आचेवर चांगलं खमंग असं पीठ आपण भाजून घेणार आहोत. हाय फ्लेमवर अजिबात भाजू नका नाहीतर मग ते पटकन असं करपलं जातं. अगदी मंद आचेवर भाजा म्हणजे छान खमंग पीठ भाजलं जातं आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारख्या रंगावर पीठ आपलं भाजलं जातं. तर हे पीठ भाजण्यासाठी साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतात. 7 ते 8 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित असं हे बेसन पीठ भाजलं जातं. थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. तर अगदी मंद आचेवर इथे मी 7 ते 8 मिनिटांसाठी हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. घेतलेल्या प्रमाणामध्येच मी इथे भाजून घेतलेलं आहे. वरून एक्स्ट्रा तूप वगैरे इथे वापरलेलं नाही आहे. थोडासा त्याचा रंग बदललेला आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपण तूप वापरलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता इथे. तर हे बघा बेसन पीठ अगदी परफेक्ट असं आपलं भाजून झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही कढई आपण थोड्या वेळासाठी गॅसवरून साईडला उतरवून ठेवून देऊया. त्यानंतर पुन्हा गॅसवर एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण सुरुवातीला बेसन रवा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. आता याचा 1 तारी आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर सुरुवातीला ही साखर पाण्यामध्ये चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळली की मग त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. ही बर्फी बनवण्याचं प्रमाण खूप साधं आणि सोपं आहे. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी बारीक रवा, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असं साधं आणि सोपं प्रमाण आहे. अगदी मस्त अशी ही मऊसूत बर्फी बनवून तयार होते. आता ह्या बर्फीला अगदी छान फ्लेवर यावा त्यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. ती सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता अगदी मंद आचेवर आपण याला 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. आता ही बर्फी अगदी परफेक्ट होण्यासाठी इथे आपला पाक जो आहे तो अगदी परफेक्ट होणं फार गरजेचं आहे. कारण पाकावरच डिपेंड करतं की तुमची बर्फी किती मऊसूत होते की कडक. त्यासाठी पाक आपल्याला अगदी मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे. एकदा गॅस चालू केला आणि डायरेक्ट 7 ते 8 मिनिटांनंतरच चेक करायचं असं करायचं नाही. मध्ये-मध्ये तुम्ही 1 ते 2 वेळेस पाक चेक करू शकता. तर इथे एक डिश घेतलेली आहे. त्यामध्ये थोडेसे पाकाचे थेंब घेतलेले आहेत. थोडं त्याला गार करून घ्यायचं आणि मग हाताने अशा पद्धतीने आपण चेक करायचं आहे. तर आता इथे तुम्ही सुरुवातीला बघू शकता अजिबात आपला पाक झालेला नाही आहे. अजिबात थोडंसं सुद्धा हाताला चिकट लागत नाही आहे किंवा तार तुटत नाही आहे. म्हणजे याला अजून आपल्याला शिजवून घेण्याची गरज आहे. तर पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. तर परत एकदा मी दुसऱ्या वेळेस इथे पाक घेतलेला आहे. तो सुद्धा थोडासा गार करून घ्यायचा आणि परत एकदा चेक करून बघायचा आहे.
आता तुम्ही ह्या स्टेजला बघू शकता थोडासा हाताला तो चिपचिप लागतोय, अगदी जेलीसारखं म्हणजे चिकट लागतोय. पण एक तार याची तुटत नाहीये. म्हणजे बर्फी बनवण्यासाठी आपल्याला जो पाक हवाय तो अजूनसुद्धा इथे झालेला नाहीये. तर पुन्हा याला थोडंसं शिजवून घेऊया. अशा पद्धतीने थोड्या-थोड्या अंतराने पाक चेक करत राहिलं, की मग आपल्याला अंदाज येतो म्हणजे पाक डायरेक्ट कडक होत नाही. आता इथे साधारण 7 मिनिटं झालेली आहेत. 7 ते 8 मिनिटानंतर पुन्हा आपण एकदा पाक चेक करून बघूया. परत इथे पाकाचे थोडेसे थेंब घेतलेले आहेत. त्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि हातावर चेक करून बघायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता याची हलकीशी तार तुटते. हे बघा अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीचा पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त अजून याला शिजवायचं नाहीये. परत एकदा मी इथे आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे दाखवते. तर हे बघा अशी याची तार तुटते. तुम्ही नीट बघू शकता. असाच पाक इथे आपल्याला तयार करायचा आहे. तर इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. बेसन पीठसुद्धा आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपला जो पाक तयार केलेला आहे, तो सर्व पाक आता आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये ॲड करायचा आहे. गॅस इथे मी बंदच केलेला आहे. अजून गॅस चालू केलेला नाही आहे. सुरुवातीला यामध्ये पूर्ण पाक ॲड करायचा आहे आणि चमच्याने याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ज्या बेसन पिठाच्या थोड्याशा गाठी तयार झालेल्या आहेत, त्या आपल्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे. याला चांगलं चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण बेसन पीठ पाकामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स झालं, की मग त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. आता सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल, पण अगदी परफेक्ट अशी याची बर्फी सेट होते. तर हे बघा सर्व बेसन पीठ पाकामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यातल्या ज्या काही पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्यासुद्धा मोडून घेतलेल्या आहेत. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस चालू करायचा आहे. इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा तूप व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फीला एक छान असा चकाकीपणा येतो. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सतत ते चमच्याने हलवत राहायचं आहे. हे बघा साधारण 2 ते 3 मिनिटं मी फक्त हे मिश्रण परतवून घेतलं. थोडंसं ते घट्टसर झालेलं आहे आणि असं कढईपासून तुम्ही बघू शकता कढईला चिटकत वगैरे नाही आहे. पटकन कढईपासून वेगळं होतंय. म्हणजे बर्फीसाठीचं मिश्रण तयार आहे. आता बर्फी सेट करण्यासाठी ताटाला आधीच मी तूप लावून ठेवलेलं होतं. तूप लावलेल्या ताटामध्ये आता लगेच आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे. तर ताटाला सुरुवातीलाच तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवर पटकन आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये ओतता येतं किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही बर्फी सेट करणार असाल त्याला आधीच तूप लावून ठेवायचं. तर हे बघा सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे. एकसारखं याला थोडंसं पसरवून घेऊया आणि आता साधारण अर्धा तासासाठी आपल्याला हे मिश्रण असंच साईडला ठेवून द्यायचं आहे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आणि मग त्यानंतर आपण याची बर्फी कट करायला घेऊया. अगदी वरतीच नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं आहे. तर हे बघा अगदी नॉर्मल टेम्परेचरलाच इथे मी साधारण अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण असंच साईडला ठेवून दिलेलं होतं. पूर्णपणे अजून इथे बर्फी सेट झालेली नाही आहे. थोडीशी ती ओलसर आहे. पण थोडीशी ओलसर असतानाच आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. कारण पूर्णपणे हे मिश्रण कडक झालं की मग त्याची पाहिजे तशी बर्फी कट होत नाही. तर आता आपण चौकोनी आकारामध्ये ही कट करून घेऊयात. अगदी चौकोनी आकारामध्ये आता आपण ही बर्फी कट करून घेऊया. तर बर्फी आता कट झालेली आहे. आता पुन्हा आपण 1 ते दीड तासासाठी हिला असं सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तर ही बर्फी सेट करण्यासाठी अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे. अगदी बाहेरच तुम्ही वरती ठेवू शकता किंवा थोडीशी फॅनखाली ठेवली तरीसुद्धा ती अगदी पटकन व्यवस्थित अशी सेट होते. तर इथे मी फक्त तासभरासाठी हे ताट असंच साईडला ठेवून दिलेलं होतं. तुम्ही बघू शकता त्या बऱ्यापैकी आपली बर्फी इथे सेट झालेली आहे. आता आपण ही डिमोल्ड करून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीलाच बर्फी कट करून घेतलेली होती. आता फक्त तिला आपण लूज करून घेणार आहोत. अशा पद्धतीने सुरीने तिला कट देऊन घ्यायची आहे परत एकदा आणि बघू शकता तुम्ही अगदी लगेच इझिली ही बर्फी निघून येते. आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामुळे अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही आणि अशा पद्धतीने आपण ही बर्फी काढून घेऊ शकतो. खूप साधी आणि सोपी आहे. फक्त पाक अगदी परफेक्ट जमणं फार गरजेचं आहे. पाक चांगला एकतारी होऊ द्यायचा आणि मग त्यानंतरच आपल्याला तो ह्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. जर पाक तुमचा कच्चा राहिला तर मग तुमची बर्फी अशी वड्या त्याच्या कट होणार नाहीत. अगदी ती गोळा होऊन जाईल. तर ही काळजीसुद्धा नक्कीच आपल्याला घ्यायची आहे. एक तारी पाक इथे आपल्याला तयार करायचा आहे. तरच अगदी मस्त अशी मऊसूत बर्फी बनवून तयार होते. आणि पाक जर खूप जास्त कडक झाला तर मग बर्फीसुद्धा खूप जास्त कडक होते. ही सुद्धा काळजी नक्कीच घ्यायची आहे. तर हे बघा इथे आपली मस्त सर्व बर्फी इथे मी काढून घेतलेली आहे. बघू शकता तिचं टेक्स्चर अगदी छान मस्त मऊसूत अशी बनवून तयार होते. एक बर्फी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही तिचं टेक्स्चर बघू शकता.
त्याच्यावरूनच समजत असेल की बर्फी किती छान मऊसूत अशी बनवून तयार झालेली आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही बेसन पिठाची बर्फी घरी नक्की बनवून बघा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच दिवाळीच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.